खरंच ननंदेने आपल्या भावाबद्दल, वहिनीबद्दल, माहेरच्या कुटुंबाबद्दल आपल्या आईच्या मनामध्ये असं काही बोलावं का जे प्राजक्ता बोलली होती. प्राजक्ता 8 दिवसांसाठी आपल्या माहेरी आली होती, परंतु माहेरी येऊन तिने आपल्या आईला असे काही सांगितले की त्यानंतर आईचे सगळे विचार बदलले आणि आपल्या मुलांबद्दल आणि सुनांबद्दल जे काही वागणं होतं ते सगळं बदललं. परंतु मित्रांनो, प्राजक्ताने नक्की सांगितलं तरी काय की तिच्या सांगण्यावरून सविताताईंच्या वागण्यामध्ये एवढा बदल झाला आहे. सकाळचे 7 वाजले होते. सविताताई अजूनही झोपल्या होत्या. आई, उठा बरं, हा घ्या चहा, असा आवाज कानावर पडताच त्यांनी डोळे उघडले तर समोर त्यांची सून स्वाती चहाचा कप हातात घेऊन उभी होती. सविताताई रागाने म्हणाल्या, ठेव तिकडे. स्वाती चहाचा कप ठेवून निघून गेले. सविताताईंनी चहाचा कप घेतला आणि चहा पित्या विचार करायला लागल्या की 50 वर्षामध्ये सर्व काही बदललेलं आहे. मी माझ्या सुनांच्या वयाची असताना माझी सकाळची किती धावपळ असायची, मी कामात किती व्यस्त असायची. रोज सकाळी उठल्यानंतर सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करायची, पण आजकालच्या सुनांकडे तर वेळच नसतो. सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतरच माझा दिवस सुरू व्हायचा. त्यानंतर मयांक आणि केतन यांना शाळेत पाठवणे, मधुकर रावांना कामावर जाताना त्यांच्या हातात डबा द्यायचा, सासू सासऱ्यांच्या फरमाईश पूर्ण करायच्या लागायच्या, त्याचसोबत दीर आणि नणंद यांचे पाहावं लागायचं. एवढंच काय, पण नातेवाईकांचे येणे जाणू पण चालू असायचं आणि एकही पाहुण्याला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही, असे सासूने मला ताकीदच केली होती. मग काय, घरातील ही सर्व कामे मी एकटी माझ्या प्राजक्ताला सांभाळत करायची. चहा पीत हे सर्व आठवून सविताताई भूतकाळात हरवून गेल्या होत्या. तेवढ्यात आजी हा आवाज ऐकून सविताताई वर्तमानात आल्या. त्यांच्यासमोर त्यांचा लहान नातू आर्यन उभा होता. तो म्हणाला, आजी, मला कपडे घाल ना, शाळेत जायचं आहे. मम्मी नाश्ता बनवत आहे. तेव्हा सविताताई म्हणाल्या, जा तुझ्या छोट्या मम्मीकडून कपडे घालून घे. तो बोबड्या आवाजात म्हणाला, ती भांडी घासत आहे. तो सविताच्या हाताला धरून स्वयंपाक खोलीमध्ये गेला आणि म्हणाल्या, हे काय आहे, आता तू आर्यनला कपडे सुद्धा घालू शकत नाहीस का? सर्व भांडी आत्ताच घासायची आहे का? काही गरज? भांडी कुठे जाणार आहे की काय? काय सुना आहात का तुम्ही? मी अजून अंथरुणातच म्हटले नाही की लगेच मला कामे लावायला सुरुवात केली. का तुम्ही असे बोलून त्या बाथरूममध्ये गेल्या. संध्याकाळी मुले ऑफिसवरून येण्याआधी सविताताई तोंड पाडून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. मोठा मुलगा ऑफिसवरून आला आणि त्यांनी आईला विचारले, तू अजून तयार झाली नाहीस का? त्या म्हणाल्या, माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही लोक जा. तेव्हा मयांक नाराज होऊन म्हणाला, ताप तर नाही ना, असे त्याने विचारले. त्यांनी आईच्या कपाळाला हात वगैरे लावून राहिला. त्या म्हणाल्या, नाही, मला ताप वगैरे काही आलेला नाही, फक्त माझं डोकं जरा जड झालं आहे. केतन लगेच आपल्या पत्नीला स्वातीला बोलून म्हणाला, औषध दे, थोड्या वेळात तिला आराम वाटेल, मग त्यानंतर आपण सर्व मिळून जाऊया. आपल्याला देशपांडे काकांच्या घरी कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुला तर त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे. त्यांनी ऐकले, आई म्हणत होती की सांगितले नाही येणार, तुम्ही सगळे जा. यावर केतन म्हणाला, आणि मग काय तू एकटी राहणार आहेस का घरी? आणि आत्ता आपल्याला पार्टीला जायचे आहे म्हटल्यावर घरामध्ये जेवण सुद्धा बनवलेले नाही. त्यावर सविताताई म्हणाल्या, माझ्या खाण्यापिण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही, आणि राहिली गोष्ट एकटी राहण्याची, तर घरात तुम्ही सर्वजण आहात तरी सुद्धा मी एकटीच आहे. असं बोलून सविताताई त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या आणि केतन आ करून आईकडे पाहू लागला. त्यानंतर केतनही त्याच्या खोलीमध्ये गेला आणि त्याच्या पत्नीला
स्वातीला म्हणाला, स्वाती, तू सर्वांना सांगून टाक की आता कोणीही कार्यक्रमाला जाणार नाही. स्वाती काही बोलली नाही. ती बिचारी तयार होऊन बसली होती, पण जायचे नाही म्हटल्यावर कपडे बदलून स्वयंपाकघरात निघून गेली. तिची धाकटी जाऊ आणि ते सुद्धा तिच्या कामाला लागली. मुली सुद्धा उदास होऊन झोपायला गेले. पूर्ण घरभर शांतता पसरली. मयंकला त्याच्या पत्नीने सांगितले की केतन भाऊजी आई येत नाही म्हटल्यावर तर देशपांडे काकांच्या कार्यक्रमाला जायला नको म्हणत आहेत. हे ऐकून मयंक म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो. असे बोलून तो बाहेर निघून गेला. घरात शांतता पसरलेली होती. स्वाती आणि प्रज्ञाने मिळून स्वयंपाक बनवला, पण सविताताई जेवल्या नाही म्हणून कोणीही जेवलेले नाही. आता घरातील सर्वजण झोपले होते, पण केतनला झोप येत नव्हती. आज तो खूप उदास वाटत होता. यामुळे नाही की आज तो कार्यक्रमाला गेला नाही म्हणून, पण आईमुळे दुःखी होता. त्याच्या बाजूला स्वाती झोपलेली होती. तो तिला हळू आवाजात म्हणाला, स्वाती, झोपलीस का? ती म्हणाली, काय झाले, तुम्हाला काही हवे आहे का? बिचारी स्वाती दिवसभर घरातील कामे करून थकून जायची. कधी कधी ती तिच्या नवऱ्याला शेवटचं कधी बोलली होती हे देखील तिला आठवत नव्हते. त्यामुळे केतनला बोलताना तो तिला अनोळखी असल्यासारखा वाटायचा. केतन सुद्धा रात्री ती गाढ झोपलेली पाहून तिची झोपमोड करत नव्हता. तो स्वातीला म्हणाला, स्वाती, आईला काय झाले आहे ग? स्वाती म्हणाली, आता मला काय माहिती, तुमची आई आहे, तुम्ही जाऊन विचारा त्यांना. त्या केतनला म्हणाला, का ती तुझी आई नाही का? स्वाती हसली आणि म्हणाली, जर तुमच्या आईने मला कधी मुलगी समजले नाही तर मग ती माझी आई कशी होऊ शकेल? मी तर फक्त त्यांची सून आहे, तेही बिना हाडामासाची, अगदी मशीनप्रमाणे त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणारी. तो तिला म्हणाला, असे स्वाती, असे बोलू नकोस ग, माझी आई पूर्वी अशी नव्हती. यावर स्वाती म्हणाली, पण लग्न होऊन जेव्हा मी या घरामध्ये पाऊल टाकले तेव्हापासून तर त्या अशाच आहेत. तो म्हणाला, नाही, माझी आई अशी नव्हती. ती आता पूर्वीसारखी मन मोकळेपणाने बोलत नाही. तिच्या मनातील कोणाला काही सांगत नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून स्वाती लगेच म्हणाली, हो, पण प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप नक्की करतात आणि जरा काही चूक झाली की लगेच काही बोलायला मागे पुढे पाहत नाही. समोरच्या माणसाला काय वाटेल याचा अजिबात विचार करत नाही. कोणाला कशाला, तुमच्या आईला मलाच नावे ठेवतात, माझ्या खानदानाचा उद्धार करतात, टोमणे मारतात, पण त्या मोठ्या आहेत म्हणून मी आजपर्यंत त्यांना कधी उलटून बोलले नाही. केतन म्हणाला, हे काय बोलतेस तू स्वाती? स्वाती म्हणते, खरं तेच बोलत आहे. मला सांगा, तुम्ही किती वेळा असे असता घरामध्ये? दिवसभर मी सर्व काही सहन करते, पण आजपर्यंत तुम्हाला किंवा नाही ना काही बोलले नाही. आम्ही दोघी सुद्धा एवढे चांगले वागून सुद्धा त्या उगाचच काही ना काही कारण नसताना तुम्ही यायच्या वेळी तोंड पाडून बसलेले असतात. काहीही कारण नसताना स्वाती हे सर्व रागाने बोलत होती. तेव्हा केतन म्हणाला, बस कर आता, आई या घरामध्ये सर्वात मोठी आहे. जर ते आपल्या चुकांवर बोट दाखवते तर याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे? स्वाती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आजपर्यंत मला तुम्ही जे काही बोलले यावर विश्वास ठेवला आहे का? जाऊ देत, मला आता झोपू द्या. माझी सकाळी रोज पहाटेच्या अंधारातच मध्येच होती. तुमचं काय, तुम्ही 8 वाजेपर्यंत आरामामध्ये झोपता. असे बोलून स्वाती केतनकडे पाठ करून झोपली, पण तरीही केतनच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणापासून आतापर्यंतच्या सर्व आठवणी येत होत्या आणि तो यामध्येच हरवून गेला होता. केतन जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या बाबांचा मृत्यू झाला. 3 भाऊ बहिणींमध्ये केतन सर्वात मोठा होता. त्यानंतर सर्वात धाकटी प्राजक्ता होती. बाबा गेले तेव्हा ती 1 वर्षाची होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर सविताताईंना खूप मोठा धक्का बसला, पण आपल्या मुलांसमोर त्यांनी ते दुःख कधी दाखवले नाही, बाहेर येऊन दिले नाही. सविताताई समोर पूर्ण आयुष्य पडले होते. आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये
पहाट बनवून सविताताईंनी आपल्या आयुष्याच्या गाडीला उडवली. त्यांच्या पतीची जी काही साठवलेली जमापुंजी होती ती त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केली आणि त्यांना असे लायबल केले की ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. आईने केलेला संघर्ष मित्रांनी जवळून पाहिला होता, त्यामुळे लहानपणापासूनच तो खूपच समजूतदार होता. परिस्थितीने त्याला घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंडाळून ठेवले होते. त्याचे आई त्याचा आदर्श होती. सविताताईंची तिन्ही मुले महत्वाकांक्षी होती. त्या दिवशी केतन इंजिनियर झाला तेव्हा सविताताईंना वाटले की त्यांचे आयुष्य सफल झाले. कित्येक वर्षापासून हृदयामध्ये दाबून ठेवलेले दुःख आज बाहेर पडले होते. नवऱ्याच्या फोटोसमोर सविताताई जोरात रडल्या. त्या म्हणाल्या, आता तरी तुम्हाला माझ्याबद्दल काही तक्रार नाही ना? मी आई आणि वडील या दोघांचेही प्रेम देऊन माझे कर्तव्य पूर्ण केले आहे. 3 वर्षानंतर मयंकला सुद्धा एका IT कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर दोन्ही मुलांचे लग्न सविताताईंनी धुमधडाक्यात केली. त्यांची मोठी सून स्वाती निवास सासरी आली तेव्हा तिचे शिक्षण चालू होते. पण सासरी येतात घराची मोठी सून म्हणून सविताताईंनी स्वातीला घराच्या जबाबदारीत बांधून टाकले. त्यानंतर एकाच वर्षाची आई सुद्धा झाली. आपल्या शिक्षणातला ती तंजली देऊन ती हळूहळू घर व्यवसायामध्ये बुडून गेली. पण धाकट्या सुनेने आणि त्याने लग्नानंतर सुद्धा आपले शिक्षण सुरू ठेवले आणि मयंकच्या मदतीने तिला त्याच्याच कंपनीमध्ये नोकरी मिळाली. लहानपणापासून केतन आणि मयंक त्यांच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. केतनच्या आयुष्यामध्ये त्याच्यासाठी त्याच्या आई सर्व काही होती. आईच्या प्रत्येक बोलण्यावर तर तो डोळे झाकून विश्वास ठेवत होता. तो त्याच्या आईच्या मनाविरुद्ध कोणतेच काम करत नव्हता. त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या इच्छा आकांक्षा महत्त्व दिलं नाही. लग्नानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. त्याच्यासाठी सर्वात आधी त्याची आई होती आणि त्यानंतर पत्नी. मयंक सुद्धा आईवर खूप प्रेम करत होता, पण तो आईचा अंधभक्त नव्हता. आईच्या चुकीच्या गोष्टींचा तो समर्थन कधीच करत नव्हता. त्याच्यासाठी चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर असे होते. मग ती गोष्ट कोणीही केलेली का असेना. त्याच्यासाठी आईचे स्थान वेगळे होते आणि बायकोचे स्थान वेगळे होते. आई आणि भावांमध्ये वाढलेली प्राजक्ता घराच्या सुखदुःखांपासून वेगळी होती. केतनला नोकरी लागल्यानंतर त्यांनी बहिणीला काहीच कमी पडून दिले नाही. आज प्राजक्ताचे लग्न एका चांगल्या कुटुंबामध्ये झाले होते आणि तीही आनंदी आहे. सविताताईंना एकूण 4 नातवंडे आहेत. त्यामध्ये 2 मुले केतन आणि 2 मुले मयंकचे आहेत. आजी झालेल्या सविताताई आता आपल्या जबाबदारी पासून मुक्त झाल्या होत्या. पण आपल्या आयुष्याच्या ह्या वळणावर येऊन सविताताईंमध्ये खूप मोठा बदल झालेला होता. कधी प्रेम तर कधी वात्सल्याने भरलेल्या सविताताई आज एक कठोर सासू बनल्या होत्या. सुनांना मानसिक त्रास देत होत्या. ह्या वागण्यामुळे ते आपल्या सुनांपासून सुद्धा दिवसेंदिवस दूर होत चालल्या होत्या. नेहमी सुनांकडून जास्त अपेक्षा ठेवणे, आपल्याच घरातील लोकांना परके समजणे, त्यामुळे सुना त्यांच्याशी कधीच मनमोकळेपणाने बोलत नव्हत्या. सुना सासूच्या स्वभावामुळे त्यांना जास्त बोलता येत नव्हतं आणि त्यांना असे वाटायचे की त्यांचे आपले असे घरात कोणीही नाही. त्यातले आहेत जेव्हापासून त्यांच्या मुलीचे लग्न झाले होते त्यांनी स्वयंपाक खोलीमध्ये डुंकूनही पाहिले नव्हते. कधी कधी ते स्वयंपाक खोलीमध्ये जायच्या तिथे स्वच्छता आहे की नाही, की मग घरातील किराणा सामान किती संपलं आहे हे पाहण्यासाठी. पण तेव्हाही टोमणे मारूनच यायच्या. केतनने आपल्या आईला शपथ घातली की आई, आता सुना आल्या आहेत तर तुला आजपासून काम करण्याची काही गरज नाही. सविताताई ह्या गोष्टींमध्ये भाग्यशाली होत्या की स्वाती आणि प्रज्ञाने कधीच त्यांची उपेक्षा केलेली नाही. त्यांच्यासमोर कधीच तोंड उघडले नाही. आज रविवारचा दिवस होता. सर्वांना सुट्टी होती. तेव्हा केतन आईला म्हणाला, आई लवकर जेवायला ये, जेवण तयार आहे. तेव्हा सविताताई विव्हळत खुर्चीवर
येऊन बसल्या. रविवारची सर्वजण वाट पाहायचे, कारण रविवारी घरातील सर्वजण एकत्र जेवण करायचे. कारण इतर दिवशी सर्वजण आपापल्या कामांमध्ये बिझी असायचे आणि इतर वेळी दुपारच्या जेवणाची कुणाची वेळ निश्चित नसायची. सविताताईंना जेवण गरम लागायचे, त्यामुळे ते जेवायला बसल्या की स्वाती त्यांना वरवर लागेल तशी गरम गरम चपाती लाटून द्यायची. त्यामुळे स्वातीचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरामध्ये जायचा आणि प्रज्ञा ती ऑफिसला निघून जायची. पण जेवढा वेळ ती घरामध्ये असायची ती स्वातीला मदत करायची. स्वातीला सुद्धा आपल्या जावेबद्दल काही तक्रार नव्हती. आज रविवारी जेव्हा जेवण असताना मयांक म्हणाला, आई आज वहिनीने जेवण खूप टेस्टी बनवलं आहे. तेव्हा स्वाती म्हणाली, काय भाऊजी, खरंच का? जेवण टेस्टी झालं आहे का, की तुम्ही मला मस्क मारत आहात? स्वाती असे बोलतात सर्वजण हसायला लागले आणि धीर भाऊजाईची चेष्टा मस्करी चारत राहिली. पण सविताताई काही हसल्या नाहीत. त्या तोंड फुगवून बसल्या. तेव्हा केतनने प्रेमाने आईला म्हणाला, आई काय झाले, तुझी तब्येत ठीक नाही का? त्या सविताताई म्हणाल्या, तूच सांग काय खायचे? मी भाजीत तर मीठ एवढे जास्त झाले आहे की माझ्या घशाखाली ही भाजी उतरत नाही. यावर लगेच मयांक म्हणाला, आई तू दुसरी भाजी खा. तेव्हा लगेच सविताताई म्हणाल्या, हे बघ, ह्या भाजीमध्ये मसाला किती कमी आहे. असे वाटत आहे की भाजी एखाद्या पेशंटला खाण्यासाठी बनवलेली आहे. सासूचे बोलणे ऐकून स्वाती उदास झाली. खरं तर आज तिने खूप प्रेमाने सासूच्या आवडीची भाजी बनवलेली होती. मयांकने हे बरोबर ओळखले, पण तो काही बोलला नाही. त्या केतन म्हणाला, स्वाती जा बरं आणि आईला विचारून दुसरी कोणती तरी एखादी भाजी बनव. अगं असे कसे होईल, आपण सर्वजण जेवतोय आणि आई उपाशीच राहणार. तेव्हा स्वाती काही बोलली नाही. ती अर्धवट जेवण करून उठायला लागली आणि हे पाहून मयांकला आवडले नाही. तो नाराज होऊन म्हणाला, हे असे कसे रे दादा? वहिनी जेवत असताना तिला मध्येच आईसाठी भाजी बनवायला जा असे कसे म्हणतोस तू? वहिनी आता काही बोलू नकोस, एवढे जेवण आहे, आई पुलाव आणि कोशिंबीरही खाऊ शकते. असे बोलून मयांकने त्याच्या वहिनीचा हात पकडून तिला पुन्हा एकदा जेवायला बसवले. तेव्हा केतन म्हणाला, अरे मयांक तू गप्प बस, जाऊ दे स्वातीला. तेव्हा मयांक म्हणाला, नाही दादा, वहिनी जाणार नाही. तेव्हा मयांक आईकडे बघून म्हणाला, काय ग आई, आमच्या सर्वांच्या आनंदासाठी आज एक दिवस तू पुलाव कोशिंबर खाऊ शकत नाहीस का? वहिनी नेहमीच तर तुझ्याची आवडीची जेवण बनवत असते. आज एक दिवस भाजी बनवताना काहीतरी कमी जास्त झाले म्हणून त्याचा एवढा इशू करायची काही गरज नाही. आणि आई तू कधीतरी वहिनींच्या भावनांची जरा तरी कदर करत जा. मला एक विचारायचे आहे, स्वाती वहिनी नेहमी सर्वांच्या मागण्या पूर्ण करत असते, पण तिला काय हवे काय नको असं कधी कोणीतरी तिला विचारलं आहे का? आता मला सुद्धा पनीरची भाजी आवडत नाही, तरी सुद्धा मी खातोयच ना. ते फक्त यासाठी की या क्षणासाठी आपण आठवडाभर वाट बघत असतो, कारण रविवारच्या दिवशीच आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करतो. आजचे जेवण महत्त्वपूर्ण नाही, पण जेवणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र बसून एकमेकांच्या खूप जवळ येतो. दादा तू पाहिलंच ना, मी जरा वहिनीचं कौतुक केलं तेव्हा वहिनीचा नाराज झालेला चेहरा किती खुल्ला होता. हे ऐकून केतन रागाने म्हणाला, मयांक तुला आईबद्दल काहीच कसं वाटत नाही का? आधी आपल्यासाठी आई महत्वाची. जर तीच उपाशी राहिली तर मग माझ्या तरी घशाखाली घास उतरणार नाही. सविताताई आतापर्यंत गप्प होत्या, पण हे सर्व ऐकून म्हणाल्या, हे बघा तुम्ही दोघं माझ्यामुळे अजिबात वाद घालत बसू नका. मीच तर या घरात वादाची मूळ आहे, त्यामुळे आता मला या घरात राहण्याची इच्छा नाही आणि ह्यापेक्षा जास्त मी तुम्हाला लोकांना काही बोलू शकत नाही. असं बोलून सविताताई जेवणाच्या ताटावर उठल्या आणि आपल्या खोलीत निघून गेला. तेव्हा मयांक
ची बायको आणि तिच्या नवऱ्याला म्हणाली, काय गरज होती राईचा पर्वत बनवण्याची? मयांक, हे सर्व तुमच्यामुळे झाले आहे. स्वातीताईंनी जर भाजी बनवली असती आणि आपण सर्वजण आणखी काही वेळ जेवायला थांबलो असतो तर काय आभाळ कोसळले असते का? मयांक म्हणाला, मग तूच जाऊन का बरं बनवली नाहीस आईसाठी एखादी भाजी? यावर प्रज्ञा काही बोलली नाही आणि गप्प बसली. म्हणाला, मयांक, तू आईसमोर उगाचच स्वातीताईची बाजू घेत जाऊ नकोस. तेव्हा मयांक म्हणाला, दादा, तुला माझे बोलणे समजले नाही. अरे, माझ्या बोलण्याचा हा हेतू नव्हता, पण मी नोटीस केले आहे आई प्रत्येक वेळेस उगाचच टेन्शनमध्ये असते. साध्या साध्या गोष्टींवर नाराज होते, चांगल्या गोष्टीत चुका काढते आणि आईची सवय होऊन राहिली आहे आणि मला अजिबात आवडत नाही. आणि म्हणालो, खरं, आणि त्याला तू आईसाठी भाजी बनवायची, पण मला या गोष्टींची काही गॅरंटी नाही की आईला स्वातीने बनवलेली भाजी आवडली असते. दादा, माणसाचे मन जर चांगले नसेल तर त्याला काहीही चांगले वाटत नाही. शिकवणे, असे बोलत रागाने म्हणाला, मला ठाऊक आहे तुला आई आवडत नाही. तू म्हणशील तर मी आईला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ का? मी जातो आई बरोबर. मयांक म्हणाला, अरे दादा, हे काय बोलतोस? तुला काही कळते का? तू शुद्धीवर आहेस का? केतन म्हणाला, मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत राहून बोलतोय. असे बोलून तो रागाने बाहेर निघून गेला. सर्वांची जेवणाची ताटे टेबलवर तशीच होती. स्वातीने आणि प्रज्ञाने जेवणाची ताटं उचलली. आज या गोष्टीला 2 आठवडे झाले होते. सविताताई त्यांच्या खोलीमध्ये गप्प बसल्या होत्या. त्या दिवसापासून घरातील सर्व आनंद कुठेतरी हरवला होता. दोन्ही मुलं भावांमधील बोलणे सुद्धा कमी झाले होते. सविताताई नेहमी उदास बसलेल्या असायच्या. सुना एका मशीनप्रमाणे जीवन जगत होत्या आणि मुले मात्र आपल्या दुनियामध्ये व्यस्त होते. आज सकाळी जेव्हा सविताताईचा मोबाईल वाजला तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या मुलीचा प्राजक्ताचा फोन आला होता. तिने आईला 2 दिवसांनी 15 दिवसांसाठी माहेरी येणार असल्याचे सांगितलं. 2 दिवसांनी मुलगी येणार आहे हे समजल्यावर कितीतरी महिन्यांनी सविताताई यांच्या ओठांवर हसू आले होते. त्यांना आता कुठे असे वाटत होते, माझ्याच हक्काचे कोणी त्यांच्याकडे येत आहे. माझी मुलगीच अशी एकमेव व्यक्ती आहे, तिच्यासोबत त्या आपले सुख दुःख वाटून घेऊ शकत होत्या. ह्या घरातील माणसे तर आपल्या मर्जीचे मालक आहेत. कोणाला माझ्याबद्दल काही वाटत नाही असा विचार करत सविताताई करायला लागल्या. तेवढ्यात त्यांचा नातू आर्यन आजीकडे आला आणि त्याने आजीला विचारले, आजी, कोणाचा फोन होता? तेव्हा ते आनंदाने म्हणाल्या, अरे बाळा, तुझ्या आत्या येणार आहे. सविताताईंनी आर्यनला प्रेमाने जवळ घेतले. इतर वेळी आजी त्याला कधीही प्रेमाने बोलत नव्हती की त्याला जवळही घेत नव्हती. आणि आज आजी जेव्हा आर्यनला प्रेमाने बोलल्या तेव्हा तो चकित होऊन आजीकडे पाहू लागला आणि तो पटकन धावत आपल्या आईकडे गेला. संध्याकाळपर्यंत सर्वांना माहीत झाले होते की प्राजक्ता पुण्यावरून येत आहे. त्यामुळे सर्वजण खूप खुश होते, पण कोणी काही बोलले नाही. घरातील वातावरण शांत होते. दोन्ही भाऊ हॉलमध्ये बसले होते. सविताताई सुद्धा तिथेच बसल्या होत्या आणि आत्ताच ऑफिसवरून थकून आली होती. ती सुद्धा एका कोपऱ्यात खुर्चीवर बसली होती. ते सर्वजण शांतपणे टीव्ही पाहत होते. तेव्हा स्वातीने सर्वांसाठी ट्रेमध्ये चहा आणला आणि सर्वांच्या हातात चहाचे कप देऊन ती तिथेच उभी राहिली. तेवढेच असं म्हणाली, स्वाती बाळा, इकडे ये. स्वाती चकित झाली, कारण लग्न होऊन घरात आल्यापासून आज पहिल्यांदाच तिच्या सासूने तिला प्रेमाने स्वाती बाळा असे बोलल्या होत्या. तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ती पटकन सासूच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली. तेव्हा सविताताई तिला म्हणाल्या, सुनबाई, घरामध्ये तूप आहे का? माझी प्राजक्ता येणार आहे. अगं, तिला करंज्या फार आवडतात. मी विचार करते आपण तिघींनी मिळून आज करंज्या बनवाव्यात. आईचे बोलणे ऐकून सर्वजण चकित झाले. स्वाती म्हणाली, अहो आई,
ताई येणार आहे तर आपण नक्कीच बनवूया. या तिघी सासू सुनांनी करंज्या केल्या. त्यानंतर बेसनाचे लाडू देखील बनवले. मग काय सविताताईंच्या फरमाईश वाढत गेल्या. अखेर प्राजक्ता आली, पण तिच्यासोबत तिचा नवरा आला नव्हता. ती आपल्या मुलासोबत एकटी आली होती. तिच्या नवऱ्याला सुट्टी मिळाली नाही असं ती म्हणाली. लग्नानंतर प्राजक्ता 2 वर्षांनी पहिल्यांदा माहेरी आली होती. घराचे पूर्ण वातावरण बदलले होते. सविताताई दिवसभर प्राजक्ता आणि तिच्या मुलांमध्ये व्यस्त राहायच्या. प्राजक्ता तिच्या आईच्या खोलीमध्ये झोपायची, त्यामुळे रात्री बराच उशिरापर्यंत त्या दोघी गप्पा मारायच्या. एके दिवशी सविताताई घरातील सर्वांसमोर आपल्या मुलीला म्हणाल्या, तू जाताना मी सुद्धा तुझ्यासोबत येईल म्हणते. आईचे बोलणे ऐकून केतन आणि मयंक चकित झाले. ते काहीच बोलले नाहीत. प्राजक्ता येऊन आता 5-6 दिवस झाले होते. प्राजक्ताने सुद्धा आईमध्ये झालेला बदल ओळखला होता. तिनेही पाहिले की तिच्या आईचे जेवढे तिची काळजी करत होती, त्यांना तेवढी काळजी कोणाचीच वाटत नव्हती. त्या फक्त आपल्या मुलीसोबत हसून बोलून होत्या आणि घरातील इतर लोकांसोबत त्या दूर राहायच्या. एके दिवशी सविताताई प्राजक्तासोबत हसत गप्पा मारत होत्या. तेवढ्यात केतन आला, जो 2-3 दिवसांसाठी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता. घरात आल्याबरोबर त्याने आईला वाकून नमस्कार केला. पण तेव्हा सविताताई मुलाला पाहून अचानक गप्प झाल्या. प्राजक्ताने तेच निरीक्षण केले. जेव्हा प्राजक्ताने तिच्या आईला हे विचारले की तिने दादाला आल्यानंतर त्याची विचारपूस का केली नाही, कारण आधी तर सविताताई केतन ऑफिसवरून आला की लगेच त्याच्याकडे जायच्या, त्याची विचारपूस करायच्या. तेव्हा लेकीने विचारलेला प्रश्न आला, त्यांनी उत्तर दिले की आता त्याचे लग्न झालेले आहे, त्याला बायको मुले आहेत की त्याची विचारपूस करायला. प्राजक्ता आपल्या आईमध्ये झालेल्या ह्या बदलामुळे खूप दुःखी होती, कारण आई प्रत्येक गोष्टीत चुकीचा अर्थ काढत होती. हे आता प्राजक्ताला समजले होते. पण तिच्या केतन दादाला आईमधील झालेला बदल दिसत नव्हता. तिने असा विचार केला की जर तिची आई तिच्यासोबत तिच्या सासरी आली तर दादा स्वातीवहिनीचे जगणे मुश्किल करून टाकेल. तिची प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना प्राजक्तासोबत केली जाईल. दुपारी प्राजक्ता आणि सविताताई जेवण केल्यानंतर त्यांच्या खोलीत बसल्या होत्या. तेवढ्यातच स्वातीने येऊन त्यांना चहा दिला. मात्र त्यांनी दुपारी चहा पिण्याची सवय होती. स्वाती चहा देऊन जातच होती की तेवढ्यात प्राजक्ताने तिला थांबवली. ती म्हणाली, वहिनी तू सुद्धा बस ना आमच्यासोबत. तेव्हा स्वाती बसली, पण सविताताईंनी लगेच तोंड वाकडं केलं. स्वाती समजूतदार होती. ती तिच्या मुलाचा बहाणा करून ती उठली आणि निघून गेली. हे काय प्राजक्ताला आवडले नाही. ती एक मोठा श्वास घेत म्हणाली. तेव्हा तिच्या आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय झालं प्राजक्ता? ती म्हणाली, आई तुला वहिनीमध्ये असे काही वेगळे जाणवले आहे का की 5 वर्षामध्ये ती कितीतरी म्हातारी दिसायला लागली आहे? प्राजक्ताचा चेहरा पाहून सविताताईंनी विचारले, तुला कोणी काही बोलले आहे का? तेव्हा ती म्हणाली, नाही ग आई, पण मला एका गोष्टीचं दुःख आहे की मला माझ्या तुझ्याप्रमाणे या घरामध्ये एखाद्या पाहुण्याप्रमाणे राहायचं नाहीये. सविताताई म्हणाले, याचा अर्थ काय आहे प्राजक्ता? प्राजक्ता म्हणाली, हो आई, मला इथे येऊन 1 आठवडा झाला आहे, पण या घरामध्ये तुला सोडले तर काहीच बदललेलं दिसत नाही. घरात फक्त तू बदललेली आहेस. आई तुला याची जाणीव आहे का? तुझ्या मुलांसारखी मुले खूप कमी आहेत. आई वडिलांना लागतात. अगं दोन्ही सुना तुझ्या इशाऱ्यावर नाचतात. तुझ्या पुढे तोंड उघडण्याची त्यांची हिंमत नाही. आई तू किती सुखात आहेस याची तुला काही कल्पना नाही, आणि हे सर्व तुझ्या कष्टाचे फळ आहे. तेव्हा सविताताई म्हणाल्या, नाही बाळा, तुला ठाऊक नाही. हे जे काही करतात ते आपले कर्तव्य म्हणून करतात. इथे कोणाला माझ्याबद्दल काही प्रेम वगैरे नाही. मला या सर्वांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतो, असे सविताताई उदास होऊन म्हणाल्या. प्राजक्ता आईला म्हणाली, मला सांग आई, हे 5 वर्षामध्ये तू कधी स्वाती वहिनी येत तुला तुझी मुलगी दिसली का?
की तू किती वेळा प्रेमाने बेटी म्हणून तिच्या डोक्यात हात फिरवला, कधी तिला तुझ्या काय इच्छा आहे ते विचारून ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तू कधी तिच्या भावनांना समजून घेतलीस का? मग तू कशी त्यांच्याकडून अपेक्षा करू शकतेस की त्यांनी तुला आई समजावे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम असावे? अगं आई, प्रेम दिले तरच प्रेम मिळते. सविताताई हैराण होऊन प्राजक्ताकडे पाहू लागला. प्राजक्ता पुढे म्हणाली, तू उगाचच तुझ्या सुनांचा तिरस्कार करतेस. त्यामुळे आई, एके दिवशी तू तुझ्या दोन्ही मुलांना दुरावशील. दोन्ही मुले तुझी कधी तुला मनापासून बोलणार नाही. आई, तुझे सर्व जीवन कष्ट आणि संघर्षामध्ये गेले आहे. मग ते तू कष्ट कुणासाठी केली? तुझ्या मुलांसाठीच ना. त्यांचं लग्न व्हावं, संसार की वेळ वाढवावी, आपल्या मुलांना सुंदर असे विश्व असावं असे तुला वाटत असेल ना. मग आज तेव्हा ते आपल्या संसारामध्ये दमले रमले आहेत, तर मग याचे तुला दुःख का होत आहे? यावर सविताताई म्हणाल्या, माझ्या भावनांना समज बाळा. मी माझे आयुष्य स्वतःला विसरून तुम्हा मुलांकडे पाहून घालवले. मी आईच्या कर्तव्यासोबत बापाचे कर्तव्य सुद्धा निभावले आहे. मग एवढे सर्व करूनही जर मी माझ्या मुलांमधून थोडीशी अपेक्षा करू शकते, तर मग हा माझा अधिकार नाही का ग? प्राजक्ता म्हणाली, आई, नक्कीच तुझ्या मुलांवर आणि सुनांवर अधिकार आहे, पण यालाही काही लिमिट असते ग. आई, तुझ्या सुना लाखात एक आहे. खूप कमी सासवांना अशा सुना मिळतात. तू विनाकारण त्यांच्या चुका काढत बसलीस, त्यांच्यावर बंधनं घालत बसलीस. एक तर दिवस असा येईल की तुझी मुले आपल्या बायकांना घेऊन वेगळे राहतील. मग तेव्हा तू काय करणार आहेस? बाबा गेल्यानंतर तुझा एकटेपणा सहन केला त्यापेक्षा हा एकटेपणा भयंकर असेल. मला ठाऊक आहे तुझ्या सुनांकडून काय तुझ्या अपेक्षा आहे. तुला असे वाटते की जसा सासूरवास सहन केला तू, तसं वहिनींनी करावा. नवऱ्यासोबत जेवायला बसू नये. नेहमी दोन्ही सुनांनी डोक्यावर पदर असावा. रोज सकाळी उठल्यावर तुला तुझ्या सुनांनी वाकून नमस्कार करावा, हेच ना. पण आई, आता जमाना बदललेला आहे. सविताताई आपल्या मुलीच्या चेहऱ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होत्या, कारण तिने त्यांच्या मनातील बरोबर ओळखले होते. प्राजक्ता म्हणाली, आम्ही बरोबर बोलते ना. ह्याच अपेक्षा आहेत ना तुझ्या. आई, मला सांग, माझ्या सासूनी मला जर असा त्रास दिला तर तुला आवडेल का? त्या सविताताई या गोष्टीवर रडायला लागल्या, पण आईचे अश्रू पाहून प्राजक्ता रडली नाही. ती पुढे म्हणाली, काय, जर तू तुझ्या सुनांना, ज्या तुझ्या प्रत्येक सुखदुःखाचा भाग आहे, त्यांना तू आपली मुलगी मानू शकली नाहीस, तर मग तुझ्या जावयाला तू तुझा मुलगा कसा म्हणू शकतेस? अगं, तो तर तुझ्या कधी नजरेसमोरही नसतो. आणि आई, मी तुला माझ्यासोबत पुण्याला येऊ नको असे म्हणत नाही. मलाही वाटते की माझ्यासोबत आईने माझ्याकडे येऊन राहावे, पण तू या घरातील या माणसांना कंटाळून माझ्याकडे आलीस तरी मला अजिबात चांगले वाटणार नाही. अगं, ते माझे भाऊ आहेत आणि तुझ्यासोबत मला त्यांच्याही सुखदुःखाची काळजी आहे. केतन दादा तुला खूप मान देतो. त्याचा आत्मा तुझ्यामध्ये बसतो. दादा तुझ्यासाठी काहीही करेल, पण त्याच्याच विरुद्ध मयांक दादा आहे. तो फक्त कोणी एकासाठी पूर्ण परिवाराला कधीच सोडून देणार नाही. मग त्या जागी तू असू देत किंवा प्रज्ञा वहिनी असू देत. आई, हे घर तुझं आहे आणि घरामध्ये जेवढी माणसे आहेत ती सर्व तुझीच आहेत. मग तू आपल्या माणसांना स्वतःपासून दूर का केलं आहेस? तेव्हा सविताताई अचानक उठल्या आणि बाहेर गेल्या. त्या प्राजक्ताला मागून म्हणाली, आई, मला माहित आहे तू माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढशील आणि आजपासून मलाही परके समजशील. या गोष्टीला आज 3 दिवस झाले. दोघी मायलेकींमध्ये याबद्दल पुन्हा काही बोलणं झालेलं नाही. सविताताई एकदम गप्प झाल्या होत्या. 2 दिवसांनी प्राजक्ता तिच्या सासरी जाणार होती. नणंदेची जाण्याची तयारी चालू होती. तिला जाताना सोबत नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जात होते, ज्याचा सुगंध भरभर पसरला होता. सविताताई आपल्या खोलीमध्ये विचार करत बसल्या होत्या. तेवढ्यात तिथे केतन आला आणि म्हणाला, आई, तू परवा पुण्याला जात आहेस. तिकडे खूप थंडी असेल. तुझ्यासाठी गरम कपडे आणायचे आहेत. बॅगमध्ये ठेव. सविताताई
काहीच बोलत नव्हत्या. आई काही बोलली नाही म्हटल्यावर केतन तिथून निघून गेला. पूर्ण दिवस कसा गेला समजला नाही. रात्री जेव्हा सर्वजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले होते, मयंक म्हणाला, आई तू तुझे सामान पॅक केलेस की मी तुला पॅक करायला मदत करू? तिकडे तू तुझी काळजी घे, नाहीतर आजारी पडशील. आणि आता जा आणि लवकर झोप. तुला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि हो, आठवड्यातून 2दा फोन नक्की कर, नाहीतर आम्हाला काळजी वाटेल. पण तेवढ्यात सविताताई कुठेही जाणार नाही म्हणाल्या. मी ना कुठेही जाणार. मी माझ्या मुले आणि सुना यांना, नातवंडांना सोडून कधीच जाणार नाही, असे बोलून त्यांनी सर्वांना चकित केले. प्राजक्ता लगेच म्हणाली, मला ठाऊक होते आई तू असेच करणार. पुन्हा तेच प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ काढणार. त्या म्हणाल्या, बाळा काही नाही, तू बोलली आणि मला माझी चूक समजली. प्राजक्ता, माणूस जेव्हा झाडावर उलटा लटकला जातो ना, तेव्हा त्याला पूर्ण जग उलटे दिसतं, आपल्या आत होत असतं. पण आपल्याला आजूबाजूला असणारे लोक आपापल्या बदलाप्रमाणे वाटतात. प्राजक्ता, स्वाती आणि केतन, मुलांनो, मला माझ्या सासूने खूप त्रास दिला होता त्या काळामध्ये, जेव्हा मी या घरात सून म्हणून आले होते. म्हणून मी माझ्या सुनांची तशीच वागत गेले. पण मी बघितले नाही, माझ्या सुना मला फार जीव लावतात, तरी मी त्यांच्याशी चुकीचं वागत गेले. त्यांनी स्वाती आणि प्रज्ञाची माफी मागितली आणि म्हणाल्या, खरं तर मी नशीबवान आहे. आजच्या या कलियुगात मला तुमच्यासारखा समजूतदार सुना मिळाल्या आहेत. केतन आणि मयंकला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी प्राजक्ताला तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा सविताताई तिला म्हणाल्या, मला तर असे वाटले की पहिल्यांदाच घडले असेल की नेहमी आई मुलीला सासरी जाताना सासू सासऱ्यांशी कसं वागायचं हे शिकवते. पण आज मला माझ्या मुलीमुळे समजले की आईने सासू म्हणून आपल्या सुनांसोबत कसं वागावं. त्यापुढे म्हणाल्या, खरंच माझ्या इतकी नशीबवान कोणी नाही, ज्यांना माझ्या मुलांप्रमाणे समजूतदार मुले आणि सुना आहेत. प्राजक्ता आईला येऊन घट्ट मिठी मारते. प्राजक्ता आईला म्हणते, आई तू खरंच खूप चांगले निर्णय घेतला आहेस. केतन म्हणतो, आई तुला आम्ही कधीही अंतर देणार नाही, असं म्हणून सर्वजण जेवण करतात आणि प्राजक्ता तिच्या सासरी निघून जाते. आणि सविताताई आणि तिचे 2 मुलं सुना नातवंडांसोबत सुखाने राहू लागतात. तर मग मित्र मैत्रिणींनो, कुटुंबातील घरातील माणसे सर्वजण आपलीच असतात. फक्त चुकीच्या गैरसमजामुळे आणि चुकीच्या विचारांमुळे नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, प्राजक्ताने आपल्या आईला जे काही सांगितले ते चुकीचं आहे की बरोबर, याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा. आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.